धर्माला अनुसरून आहेत असं समजणं वेगळं आणि आपल्याकडे धर्म लक्षण असं असणं वेगळं. कारण धार्मिक प्रवृत्ती असणं वेगळं आणि धार्मिकतेचे लक्षण असणं वेगळं. समाजाला धार्मिक आहे असं दिसणं वेगळं आणि तो धार्मिक असणं वेगळं. तर प्रत्येकाचा धर्म सांगितला शास्त्रात. आणि कसं आहे, कल्पना करा, जसा पुरुषाचा धर्म वेगळा, स्त्रियांचा धर्म वेगळा, प्रत्येक जातीचा धर्म वेगळा, वर्णाचा धर्म वेगळा, आश्रम धर्म वेगळा, व्यक्ती धर्म, असे धर्माचे विविध प्रकार आहेत. पहा तुम्ही, वैष्णव धर्म वेगळा, शैव धर्म वेगळा, असं. आता सर्वांमध्ये धर्म म्हणजे काय, की ज्याच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे त्याला धर्म म्हणायचं. आपल्या जीवनाशी धर्माचा एवढा संबंध आहे. धर्म सोडला की दुःख, धर्म सोडला की पाप. कारण आपल्या जीवनामध्ये पाप घरी यायला लागलं कशामुळे, काय सोडला आपण, कारण धर्म सोडला. विचार करा, आपल्याकडचा संग्रह सोडायचा नाही, तसा धर्म सुद्धा सोडायचा नाही. कारण जीवन कशावर अवलंबून आहे, धर्मावर अवलंबून आहे, नाही का? इतकंच नव्हे, आपलं जीवन धर्मावर अवलंबून एवढ्यावरच शास्त्रकाराने संपवलेलं नाही, जगतच धर्मावर अवलंबून आहे. कारण धर्मस्य स्थिती जगत प्रतिष्ठा. कारण संपूर्ण जगाचा आधार कोण आहे, धर्म आहे. फार काय सांगावं, ब्रह्मप्राप्तीचं धर्म अंग आहे. म्हणून देवाचा आणि धर्माचा अंगी अंग भाव संबंध. कोणता संबंध आहे, अंगी अंग भाव संबंध. म्हणजे याच्या वाचून ते राहत नाही, त्याच्या वाचून हे राहत नाही. धर्माला महत्व धर्माचं अनुष्ठान करणारामुळंच, आणि धर्माचं अनुष्ठान करणाराला धर्म अनुष्ठान केलं म्हणूनच महत्व. विचार करा, देवाने अवतारच कशासाठी घेतला, धर्म संस्थापनार्थ आहे. संभवामी युगे युगे, युगे युगे संभवामी धर्म संस्थापनार्थ आहे. युगायुगाच्या ठिकाणी मी अवतरित झालो केवळ कशासाठी, धर्माची स्थापना, धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी. मी म्हणजे देवाने अवतार सुद्धा कशासाठी केला, घेतला, धर्म रक्षावय अवतार घेशी. म्हणजे याचा अर्थ देव अवतार कशासाठी, धर्मासाठीच. दुसरा प्रकार असा आहे, जीवाचं कल्याण कशाने, धर्माने. आणि देवाच्या येण्याचा हेतू काय, धर्मच. म्हणजे इतका धर्म श्रेष्ठ आहे. आपल्याला याच्याबद्दल चिंतन करायचं होतं. म्हणजे देवाचा आणि तिसरा एक प्रकार सांगतो. संत या जगात आल्यावर समाजाला काय शिकवतात, धर्मच. म्हणून धर्म सांगणारे संत, धर्ममूर्ती देव, आणि धर्माच्या अनुष्ठानाची गरज जीवाला. तुमच्या आमच्या घरी धर्म संपला की त्या घराचं म्हणजे काय झालेलं आहे, उत्तरकांड लागलं. ज्या घरातला धर्म संपला त्या घराचं पतन, त्या जीवनाचं सुद्धा पतन. बघा, वर्णाचा जो धर्म आहे ते सोडला की त्याचं काय होतं, पतन. जाती धर्म सोडला की पतनच, नाही का? म्हणून आपल्याला धर्माला सोडता येत नाही. इच्छा झाली तरी, नाही आवडला तरी. कल्पना करा, लेकराला आई नाही आवडली म्हणजे भागल का, कारण ते म्हणायला लागला की नाही का, माझी आई सुंदर नाही. लहान लेकरू आईच्या अंगावर ते म्हणे माझी आई सुंदर नाही, नाही का, म्हणून मला आवडत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, कारण येर रंभेऊनी बरव्या, काय करावे बाळक येते. सुंदर जरी असल्या तरी त्या ठिकाणी लेकराला जी कुरूप आहे ना, तीच त्याची आई, नाही का.
म्हणून बऱ्याच वेळी असं होतं आपल्याला की दुसऱ्याचे धर्म चांगले वाटतात आणि आपण आपल्या धर्माची निंदा करतो. नाही नाही, आपल्या तेवढं राहिलं नाही, नाही का? पाहतो मी दुसऱ्याची पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं, याचा धर्म असा आहे, त्याचा धर्म तसा आहे, आणि आपल्या धर्मात आता काही जाण राहिली नाही. म्हणजे आपल्या धर्माची आपण निंदा करतो आणि इतरांच्या धर्माची स्तुती करायला लागतो, त्यांना चांगलं समजतं. आणि आपल्या धर्माचा दोष कसा आहे बघा, आपल्या आईची निंदा करणे म्हणजे धर्माची निंदा करणे, असा अर्थ होतो की नाही? आपण जर आपल्या धर्माची निंदा करणे म्हणजे कोणाची निंदा करणे? कारण एक सांगतो, धर्मामुळेच आपली उत्पत्ती, धर्मामुळेच आपल्या जीवनाची सुखाची संगती, आणि धर्मामुळेच नाही का मेल्यानंतरही सद्गती. धर्म सोडला तर गती नाही, आणि धर्म सोडला तर प्रगतीही नाही. वर्तमान जीवनात प्रगती व्हावी वाटत असेल तर धर्म, आणि मेल्यानंतर गती व्हावी वाटत असेल तर चांगली गती, दुर्गती नाही. चांगली गती व्हावी वाटत असेल तरी धर्म. पुढचं सांगतो, धर्म एक जीवनातलं फार मोठा ऐश्वर्य. आपली जाग जागी प्रतिष्ठा जे होते ते कशाने? धर्माने. आदर होतो ते धर्माने. पाहतो मी, अधर्मी माणसाचा त्या ठिकाणी कोणीतरी आदर करतो का? कोणीतरी या म्हणतो का? ज्याच्या जवळ धर्म नाही त्या माणसाला दारावर उभं राहिलं तरीही कोणी त्याला आत या म्हणत का नाही? कारण त्याच्या जवळ काय आहे? अधर्म आहे. मी तुम्हाला विचारतो, दैत्याला कोणी चहा प्यायला या म्हणेल का? नाही. रावण कुंभकर्ण जर आले तर कोणी या म्हणेल का? नाही म्हणणार. का नाही? कारण त्यांच्याकडे काय नाही? धर्म नाही. एकतर सुख त्याच्यावर अवलंबून आहे, आणि आपला नाही का सत्कार सोहळे वगैरे हे सुद्धा कशावर अवलंबून आहे? धर्मावर. एवढा आपण धर्म धर्म अभंगाच्या भूमिका मांडण्यामध्ये का विचार केला एवढा? तुकोबारायांनी या अभंगात प्रतिपादन केलेला काय? धर्म. पण कोणाचा धर्म? हा प्रश्न आहे. कोणाचा धर्म सांगितला या अभंगात? संसारिकाचा नाही, वर्ण व्यवस्थेचा नाही, फक्त वैष्णवाचा धर्म. आणि वैष्णवाचा धर्म काय? तर सर्वांमध्ये देव पाहणे. हे कोणाचा धर्म आहे? वैष्णवाचा धर्म. हा धर्म थोडा जडच आहे, अवघडच आहे. हे अनुष्ठानाला किंवा या समजुतीवर यायला काय अवघड आहे की नाही? कारण ते धर्म म्हणजे एक दृष्टी, सर्वांमध्ये त्या ठिकाणी त्याच्या अनुष्ठानाने अशी दृष्टी आली, भगवत चिंतनाने भगवत भजनाने सतत देवाला समर्पण झाल्यामुळे आता त्याचा जो धर्म आहे सर्वांमध्ये देव पाणी हे धर्म. पुढचं सांगतो, देव देव करणे धर्म. देवाचं नामस्मरणही धर्म. देवाचं ध्यान करणे धर्मच. आणि देवाला सर्वांमध्ये पाहणे हा सुद्धा काय? धर्मच आहे. पण हा धर्म कोणाचा आहे? वैष्णवाचा आहे. आता उलट चिंतन असं करा, असं दिसत नसेल आणि किती गंध लावत असेल तर वैष्णव नाही. कारण त्याची दृष्टी सुधारलेली नसेल आणि रंग खूप काही त्या ठिकाणी असतील तर तो काय नाही? वैष्णव नाही. कारण खूप त्या ठिकाणी माळान गंधन टिळे टोपीन ऐश्वर्य हे त्याचं बाह्य लक्षण दिसायला लागलेलं आहे, पण स्वभाव व्यापक झाला, देव त्याला कोणातच दिसला नाही. म्हणून तुकोबारायांनी आज त्या ठिकाणी वैष्णवाला धर्माचा उपदेश केला. उलट समाजाला वैष्णव ओळखीचं हे एक लक्षणच केलं की असं ज्याला दिसतंय त्याला तुम्ही काय समजा? वैष्णव समजा. कारण तुम्ही वेश्याला वैष्णव म्हणायला लागले ना, त्याचा धर्म काय हे बघा ना. पुढचं सांगतो की वेश्याचा परमार्थ नाही, त्याचा स्वभाव काय बनलेला याच्यावर आपला परमार्थ धारणा परमार्थ साधन अवलंबून.
वेश किती त्या ठिकाणी असला तरी त्याच्यावर परमार्थ होत नाही. काय पाहिजे? त्याचा स्वभाव किती बदललेला, त्याला दिसायला लागलेलं काय, तो काय पाहायला लागलेला. आता विचार करा, अवघड असं आहे की आपल्याकडे प्रत्येकामध्ये आपण त्या ठिकाणी काय पाहतो, आपल्याला या पाहण्यामध्ये माणूस सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही. तर आपल्याला पाठीमागून येत लागेल. तर महत्वाचा मुद्दा असा या ठिकाणी चाललेला आहे की कोणाचा धर्म सांगतात? वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. जग विष्णुमय हा वैष्णवाचा काय धर्म. कारण आपला आरंभ झालेला आहे दुजे खंडित, उरला तो अवघा आहे आपणा बाहेरी नाही अवगुंडाव. आपला आरंभच अध्यात्मातून झाला आणि अभंगाची संगती तीच लागलेली. कारण आजही त्या ठिकाणी समोर आलेला अभंग तोच आहे की ज्याला सर्वत्र देव दिसतो त्याला काय म्हणा, वारकरी म्हणा, त्याला वैष्णव म्हणा, त्याला साधू म्हणा, त्याला सज्जन म्हणा, काय म्हणायचे ती परमार्थात म्हणा. पण असं लक्षण त्याच्याकडे असेल तर असं लक्षण, कारण त्याच्या समोर त्या ठिकाणी त्याला काय दिसलं पाहिजे? जग दिसलं पाहिजे का जग देव रूपानं दिसलं पाहिजे? जग रूपाने दिसावं की जग देव रूपानं दिसावं? सर्व जे जगातले त्याच्या समोर येतील त्याच्या त्याला काय दिसलं पाहिजे? नाही का? देव दिसला पाहिजे. पण असं कसं दिसन? आता दिसायले ते उपाधी सगळे आता वेगळे वेगळे आहेत का नाही? एक तर एकासारखं आहे का? आणि एक करून कसं पाहायचं ते? हे पण खूप नाही का अडचणीचं आहे का? इथं काय म्हणायला लागले, सगळ्यात देव पाहायचा नाही का? इथपर्यंत आम्ही ऐकायला बरं आहे. पण पाहत असताना प्रत्येक जण वेगळा वेगळा दिसतो ना. आणि एकच आहे कसं पाहायचं? एकच दिसल्यावर एक पाहू, पण एक दिसतच नाही ना. आता प्रत्येकाचे शरीर वेगळे वेगळे. माणसाची शरीर सुद्धा एक नाहीत ना. कारण फक्त माणसाच्या शरीराचा विचार केला तर एकासारखं एक आहे का? आता माणूस पशु तर एकसारखा नाहीच, पण माणसं तरी सारखे आहेत का? अहो त्याचे आकार सुद्धा सारखे नाहीत. मन तर पुढे चालायला विषय, आकार तरी सारखा आहे का? आकार सुद्धा एकाचा एक आणि एकाचा एक नाही का? एकासारखा आहे ते सुद्धा आकार इतका बेकार. एकासारखा एक तरी एक आहे का? नाही का? प्रत्येकाचा आकार कसा आहे? भिन्न भिन्न आहे. एक आता आकार त्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे, त्याच्याही पेक्षा मन तर भिन्न भिन्नच आहे नाही का? मन पुन्हा एकासारखं एक नाही. मन पाहिले तर त्या ठिकाणी याचं वेगळंच त्याचं वेगळंच, याचा स्वभाव वेगळाच. मन म्हणजे स्वभाव, त्याचा स्वभाव वेगळा. एकासारखा स्वभाव आहे का? नाही. एकासारखं शरीर आहे का? नाही. दुसरा प्रकार असा आहे, शरीर एकासारखं एक झालेलं नाही का? हे चांगलं आहे. जर सारखे असते तर माणसं ओळखायची कशी? आपले माणसं आपल्याला ओळखायला अडचण झाली असती. मग नंबर टाकावं लागले असते एसटी साठी 72 86 84 94. म्हणजे त्या नवरा नवरीच्या त्या स्टेजवर त्यांचे नाव नाही, मग काय टाकायचे? त्याच्या पाट्या. नाही का? ते देवानं जे केलं ते चांगलं आहे ना. ते गळ्यात अडकून फिरावं लागले असते ना. काय पाठी पडली तर घरी याचं कामच नाही ना. म्हणजे ओळखायचंच नाही ना कोणी त्या ठिकाणी. म्हणून त्याचे काय करावं लागले? स्टिकरच लावावं लागले प्रत्येक माणसाला. म्हणजे नाही का सारखं नाही हे चांगलं आहे की सारखं दिसत नाही हे वाईट आहे? आता कसं सांगावं? एक दिसत नाही हेच एक सारखं निर्माण केलं नाही हे चांगलं आहे की वाईट आहे?
चांगलं ध्यानात ठेवा. उपाधी त्या ठिकाणी प्रत्येकाची वेगळी आहे. शरीर उपाधी वेगळी आहे आणि अंतःकरण उपाधी सुद्धा त्यातला जे स्वभाव आहे ते एकाचा एकासारखा नाही का. ध्यानात ठेवा. पण अंतःकरण ज्याच्या आश्रित आहे ते जे चैतन्य ते मात्र सर्वांच्या शरीरातलं एकच. ध्यानात ठेवा. कारण आता जे काही साभासांतकरण आहे, थोडं वेदांताची भाषा आहे ती, पण अंतःकरण विशेष चैतन्य जे कुटस्थ म्हणणं आत्मा आहे तर ते सर्वांच्या मधला एक आहे. पण अंतःकरण प्रत्येकाची वेगळी वेगळी. इथून भेद झाला बघा. कुठून नाही का. जिथं मन आलं तिथं काय झालं, भेद झाला. कारण मनाच्या जरा पलीकडे गेलं ना तर स्वरूपाच्या दृष्टीने अभेदच आहे, सगळी सारखी आहे. पण व्यवहार प्रत्येकाचा भिन्न भिन्न झाला. ते कशाने, नाही का. ते अंतःकरण म्हणजे मनामुळे. नाही का. एकाचं मन एकासारखं नाही, प्रत्येकाचं. आता पाहतो मी त्या मनाच्या पाठीमागे जे जसं आहे तशी त्याची प्रवृत्ती असते. कारण त्याच्या पाठीमागे जर लयच गडद पाप असेल तर त्यानुसार त्याचा व्यवहार असतो. जसं त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे त्या मनाला ज्या गुणाचा टेक आहे त्यानुसार त्याचा काय असतो, व्यवहार असतो. तमप्रधान जर त्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती झाली की महाराज तो माणूस इकडे येतच नाही, काय इकडे येतच नाही. दुसरा प्रकार इथं आलं तरी त्याची प्रगती होत नाही. काय त्याच्याकडे तमगुण नाही का. कारण ते इकडे येऊ देत नाही, हे तमगुण आहे. रजोगुण इथं बसू देत नाही. कुठं सारखं मनाला बाहेर फिरवायला नाही. ते म्हणतं इथं बसून काय, कारण एक तास बसणं का सोपं आहे का. म्हणून ते त्याला बसवित मन त्या ठिकाणी बाहेर फिरायला जातं. हे काय झालं, रजोगुण. आणि सत्वगुण जे आहे तर त्या अंतःकरणाला ज्ञान होत असतात. म्हणजे गुणानुसार अंतःकरणाचा व्यवहार होतो हे सांगायचं. म्हणजे इथून काय झालं, वेगळा वेगळा प्रकार झाला. आणि इथं त्या ठिकाणी नाही का इंद्रिय, शरीर, अंतःकरणादी या सर्वांचा बाध करून पाहायचं हे वैष्णवाचा धर्म. अंतःकरण वृत्तीतून इंद्रिय संबंधाने विषयाधिकाला वेगळं वेगळं पाहणे हे संसारिकाचा धर्म. पण वैष्णव वारकरी म्हटलं की तो असं वेगळं वेगळं पाहत नाही. कसं पाहतो, सर्वांमध्ये जे एक नटलेलं आहे, एकच असलेलं आहे त्यालाच पाहतो. शरीर आदी भेदाकडून ते पाहत नाही, नाही का. अंतःकरण विशेष चैतन्याकडून म्हणजे स्वरूपाकडून पाहतात आणि आपण शरीराकडून पाहतो. दुसरा प्रकार सांगतो, परमार्थात आतल्याला पाहिलं जातं, संसारात शरीराला पाहिलं जातं. म्हणून आपण जेव्हा त्या ठिकाणी सोयरिकीमध्ये काय पाहतो, त्याचं मन पाहिलं जातंय का त्याचं तन म्हणजे शरीर पाहिलं जातं, शरीरात पाहिलं जातं नाही का. आणि त्याच्यावर असलेला वर्ण पाहिलं जातो, काळा किंवा गोरा, एवढंच पाहिलं जातंय. मन पाहिलं जाते का. म्हणून तर पुढे गेलं बिघडत आहे काही नाही का. कारण ती मन त्या ठिकाणी एकत्र व्हायला नाही का, जर समान विचाराची नसेल तर नाही का ती शेवटपर्यंतही स्वभावामध्ये त्या ठिकाणी भेदच राहतो. म्हणून कारण पाहिलेलं ते शरीराला आणि आता संबंध आहे ते मनाचा आहे. म्हणून ते दोन्ही त्या ठिकाणी एक होणं. कारण तसं ग्रस्त आश्रमामध्ये नाही का या दोघांची मन काय एकच असतं, असं काही नाही बरं का. असं काही नाही. त्या ठिकाणी ग्रस्त आश्रम म्हटलं की ते दिसायला दोन असतात पण असायला एकच असतात, काय वेगळे. तर त्या ठिकाणी असायला एकच असतात आणि दिसायला वेगळे वेगळे असतात. म्हणून तर बघा ना, कारण त्यांना काही कोणाला द्यायचं असेल तर यायला विचारतात आणि यायलाही काही कोणाला द्यायचं असेल तर त्याला यायला तर कळालं ना. पण ते हे कळते आपल्याला. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जर काही कोणाला द्यायचं असेल तर आपण आपल्या मनाने देतो का, नाही देत.
कोण आहे ते? तर आणि त्यांना जर काही द्यायचं असेल तर आपल्याला विचारल्याशिवाय देत नाहीत, नाही का? कारण असं आहे ना. नाही तुम्ही गप्प बसले इथं थोडंशी मला सांगा. असंच आहे ना. नाही जेव्हा त्या ठिकाणी मला थोडीशी दगदगच वाटली. तुम्ही आपल्याला विचारले की त्या कोणाला काही देत नाही, त्या पॉइंट वर तुम्ही गप्पच बसले. म्हणजे कुछ तो भी आहे. म्हणजे विचारत नाहीत असा अर्थ होतो ना त्याचा, पण तसं नाही. कारण का कारण त्याच्या बाबतीत माझ्या अंतःकरणात मुळीच संशय नाही. कारण आपल्याला विचारल्याशिवाय त्या देत नाही, नाही का? असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचा अर्थ मन काय दोन्हीची एकच आहे, नाही का? अडचण त्या ठिकाणी अशी आहे की मन त्या ठिकाणी एक झालं तेव्हा ग्रस्त आश्रम आहे. काय? कारण मनाला जोडल्या जाते, मनाला एक करणे यालाच ग्रस्त आश्रम म्हणतात. हे बा विभाव नावाच्या संस्काराचं जर वास्तव स्वरूप पाहिलं तर दोन त्या ठिकाणी जे काही पूर्वी पती पत्नीचे दोन त्या ठिकाणी गोत्र असतात, भिन्न गोत्र असतात. गोत्र दोघांचे एक चालतात का? नाही. कारण समगोत्री विवाह होतो का? नाही. गोत्र विषम पाहिजे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोत्रांची पाहिजे, बरोबर आहे. वेगळ्या वेगळ्या कुळाची सुद्धा पाहिजे. आडनावाला कुळ म्हणतात. आडनाव सुद्धा वेगळे वेगळेच पाहिजे, नाही का? म्हणजे कुळ वेगळं पाहिजे, गोत्र वेगळं पाहिजे, त्यांचं देवकही वेगळं पाहिजे. फार काय सांगावं, शाखा वेगळ्या वेगळ्या पाहिजे. आता नाही विचार करायचा बघ कसा, नाही का? हे शाखा वगैरे आता काही विचार करायचा नाही, वेगळं वेगळं काय तर महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे की हे सर्व वेगळं वेगळं पाहिजे. हे सर्व वेगळं असलं पाहिजे, पण जेव्हा संस्कार झाला तेव्हा मन वेगळे वेगळे पाहिजे का? नाही. आता त्यांची मन एक झाली पाहिजे, नाही का? आता पुढचं सांगतो. मन एक झाल्याच्या नंतर ग्रस्त आश्रमात एवढा आनंद, नाही का? कारण दोघांच्या विचाराने विश्व निर्माण करतात, बरोबर आहे, नाही का? त्यांच्याकडून आता जीवाचं विश्व किती असतं आपल्या घरात, नाही का? आपल्या घरापुरता व्यवहार हे जीवाचं काय विश्वच आहे त्याचं देव. म्हणून तेवढ्या विश्वात त्या ठिकाणी खूप आनंदी असतो. हो ना. आता त्या ठिकाणी ते शून्यातूनच म्हणा, पहिलं शून्यच असतं, पण त्याच्यातून त्यांनी काय निर्माण केलं? एवढं मोठं विश्व निर्माण केलं. जीवाच्या दृष्टीने ईश्वराचं जग जेवढं आहे तेवढं जीवाच्या दृष्टीने याचं जगच आहे. कोणाचं? जीवाचं त्या ठिकाणी एवढं ब्रह्मांड ईश्वराचं जग आहे, आणि आपलं एवढंच घर हे आपलं हे विश्वच आहे ना. कारण आपल्या घरात जेवढं आहे तेवढं जगात आहे, आणि जगात जेवढं आहे ते आपल्या घरात आहे. आणि ईश्वराच्या सृष्टी आता फरक एवढाच आहे की त्यानं एवढं विश्व निर्माण करून तो बद्ध होत नाही, आणि आपल्या एवढ्याच घरात आपण कधीच सुटत नाही. नाही का? हे फॉल्ट फार मोठा आहे, नाही का? एवढ्या जगात त्याला पाप पुण्य लागत नाही, आणि आपल्या एवढ्याच घरात त्याच्याशिवाय दुसरं पिकतच नाही. कारण ही तफावत फार मोठी. कोणती? कारण हे जे आहे ना, जीवाचं जे विश्व आहे ना, हे एवढ्या घरापुरतं. आता याच्यात त्या ठिकाणी त्याचं काय कारण आहे? लहानशा घरात हे बांधल्या गेला, आणि एवढ्या जगाला निर्माण करून ईश्वर मोकळा राहिला. काय कारण आहे? त्याचं कारण आहे त्यानं त्याच्यात तो आसक्त नाही, आणि थोड्या करण्यात इतका आसक्त झाला. आसक्त म्हणजे आसक्त, अशक्त नाही, असक्त. कारण इतकी आसक्ती धारण केली त्यानं, इतकं प्रेम केलं त्याने त्या विश्वावर, म्हणून तो त्याच्यातून सुटत नाही. आता तसं पाहिलं तर आसक्त झाला हे बी बरोबरच आहे. हळूहळू क्षीण झाला, कारण संपतच आला ना त्या ठिकाणी. त्याला सुद्धा ऐकायला येत नाही, दिसत नाही, इथून इथपर्यंत चालता येत नाही,
त्या आपल्या विश्वाच्या जीवनभर त्या ठिकाणी मोहात तादात्म्यामध्ये राहून स्वतःची स्वतः काय होऊन गेला, संपून गेला नाही का. अशी स्थिती आहे की नाही. बराचसा विचार या संदर्भात त्या ठिकाणी करण्यासारखा. आता देवाचं जे जगत आहे तसं आपलं घर सुद्धा आपलं काय जगच आहे. त्याचं ते विश्व आणि आपलं हे विश्व नाही का. उलट त्या ठिकाणी त्याला त्याच्या विश्वाचा मोह नाही, तेवढा आपल्याला आपल्या विश्वाचा काय मोह आहे नाही का. तो जग निर्माण करून आलिप्त आहे ना, आपण घर निर्माण करून घरात आहे. त्यानं कधी बांधून घेतलं नाही, त्यानं जगाला कधी माझं म्हटलं नाही, आणि आपण घराला मात्र माझं म्हटलं. किती फरक झाला आता. हे इथंच अडचण झाली आता. त्यानं एवढं विश्व निर्माण केल्यावर त्याला विचारलं हे जग कोणाचं आहे, ते म्हणलं जगाचा माझा काय संबंध. पाहत मी एवढं निर्माण करून ईश्वर काय म्हणतो, माझा काही जगाशी संबंध नाही, मी त्याच्याहून त्या ठिकाणी वेगळा आहे, माझं आणि त्याचं नातं सुद्धा नाही. म्हणजे देवाने जग निर्माण करून त्या ठिकाणी तो म्हणतो माझा आणि याचा काही नाही संबंध नाही. आणि याचं त्या ठिकाणी महाराज हे दोन आणि याच्या समोर त्या ठिकाणी असलेले जे अपत्य एवढ्याच विश्वाला नाही का त्या ठिकाणी तो काय म्हणायला लागला, हे माझं. मग माझं म्हणणं त्या ठिकाणी अडचण करायला लागलेलं आहे का. हे सर्व संग्रह असणं याची अडचण आहे, कारण त्याच्यात आसक्त होणे ही अडचण आहे नाही का. हे आपल्याकडे प्रारब्ध वशात येणं नाही का, आपल्याला मिळणं याची काही अडचण नाही. तेवढंही विश्व त्या ठिकाणी आपल्या पद्धतीनं निर्माण करणं अडचण नाही, फक्त त्याच्यात गुंतून राहणं अडचण आहे. हे पहा, तुम्हाला विचारतो, पाण्यात पान नसावं का पाणी पानात नसावं. नाही, दोन्हीचा फरक कळाला का अगोदर. नाही, कमळाचं पान पाण्यात नसावं का पानात पाणी नसावं. म्हणजे दोन्ही सारखंच वाटायला काही नाही, सारखं नाही, लय फरक आहे एकदम त्या ठिकाणी विरुद्ध आहे ते. कारण पान पाण्यात आणि पाणी पानात. कारण पान पाण्यात असावं पण पाणी पानात नसावं. तसा माणूस घरात असावं पण घर मनात नसावं. हे सांगायचं होतं ना. काय, माणूस घरात नसावं की घर त्याच्या मनात नसावं. घर मनात नसावं पण माणूस घरात असावं. घरात असावं आणि घराकडे त्या ठिकाणी सतत त्याचं लक्ष सुद्धा असावं नाही का. त्याचा कलर एवढा तेवढा सुद्धा गेलेला नसावं. त्या सावरा सावरीत नेहमी असावं आणि त्याच्यातच त्या ठिकाणी खुश असावं. कारण त्याच्यातच बसवावं, असं सर्व काही आहे. पण फक्त ते कुठं नसावं. मी तुम्हाला विचारतो, पायात चप्पल नसावं का चप्पल अंतकरणात नसावं. नाही, आपल्या जुन्या भाषेत सांगू का, पायात खेटर नसावं का खेटर मनात नसावं. पायात असणं काही अडचण नाही का. त्याचा त्या ठिकाणी अर्थ असा होतो की ते कुठं असले पाहिजे, पायात असले. तुकोबाराय म्हणतात पायीची वाहन पायी पाहिजे. कारण पायातली चप्पल कुठं असली पाहिजे, पायात असली पाहिजे का पायाची म्हणून डोक्यावर घेतली पाहिजे, पायातच असली पाहिजे. काय चप्पल पायातली पायात असली पाहिजे नाही का. कारण ती त्या ठिकाणी लय डोक्यावर घेतली ना पाहिजे. कारण त्या ठिकाणी लय पूज्य नाही का, लयच उपकार आहे, एवढ्या काट्यात मला सांभाळलं. तर त्या ठिकाणी मग नाही का ती जर तेवढी पूज्य मानली आणि लयच महत्वाचं स्थान जर दिलं तर त्या ठिकाणी ते जोडे सुद्धा खाण्याची पात्रता आपली येईल बरं का. असा प्रकार विचारा ना. एकच काय आहे, काय म्हणतात इकडे आवाज क्लिअर येत नाही.
हा. अच्छा अच्छा अच्छा, हा हा. म्हणजे तुमचं माहेर गंगाचं गाव आहे नाही का? मंदाकिनी ताई बोलायल्यात का? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आता तुमचा प्रश्न असा आहे, मग जर पाणी ओलांडून जायचं असेल तर मग ते चप्पल नाही का कुठं ठेवावं असं म्हणायचंय ना? तर हा, तर नाही नाही, तेवढ्या वेळात डोक्यावर ठेवावं असं थोडं आहे. कारण हातात नाही का, ती सुद्धा हातातच ठेवावं ना. कारण नाही, हातात असल्यावर वेळ प्रसंगी वापरता येते ना. जर समजा समोरच्याला त्या ठिकाणी ऐकत नसेल आणि आपल्याला राग आलेला असेल तर अशा वेळी त्याचा लाभ घेता येईल ना. लाभ देता येईल. कशी तर असं महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे की तुकोबारांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे आणि ते स्वतः बद्दल म्हटलेलं आहे. कारण ज्ञानोबारांची स्तुती करत असताना तुकोबाराय म्हणतात की पायीची वाहन पायी बरी तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेविली पायी डोई असे त्या ठिकाणी म्हणतात. तर एकंदरीत तात्पर्य या सर्व सांगण्याचं असं आहे की आपला विषय एवढ्यासाठी चाललेला आहे की इथं महत्वाचा तुकोबारायांनी उपदेश कशाचा केला. तर कोणाचा धर्म सांगतात या अभंगात, तो वैष्णवाचा धर्म. आणि हे सांगत असताना सर्वांमध्ये एका देवाला जे पाहतात त्याला वैष्णव म्हणायचं. काय काय एकाला सर्वांमध्ये पाहतात. आपण इथून थोडस चिंतन करत होतो, शरीर एक नाही, मन एक नाही, पाहणारालाही आकार भिन्न भिन्न दिसतात. माणसाचे शरीर, पशुचे शरीर, वृक्षादी जाती सर्व त्या ठिकाणी 84 लक्ष एवढे सर्व भेद आहे. आणि या भेदाने